दंडवत. गोविंद स्वामींचे शिष्य विष्णू स्वामी चुकून स्वामींचं दर्शन झालं ओझर, लगेच ते स्नान करायचे, सूर्याचं अवलोकन करायचे, भूमीशी दंडवत घालायचे आणि प्रायश्चित्त द्यायचे. अशी गोसाव्याची श्रद्धा नाही. गुरुच्या सांगण्यामुळे तो विपरीत झाला. असा तो विष्णू स्वामी गोविंद आहे ना, तो गोविंद आहे की नाही, तो गोविंद असा गुरुच्या सांगण्यामुळे विपरीत झालेला आहे. आणि म्हणून तो अशा प्रकारे तिथे करायचा. मग एक दिवस तो गोविंद स्वामी धोतरे धुवू गेला नदीच्या किनारी. धोत्र धूत असताना मनात विचार आला, मग मोठं गमतीच नाही. म्हणजे माझा गुरु सांगतात तर ते पुरुष कसे असते पा, कसे असते बरं, मला एवढं तो करायला होतो भानगडी सगळ्या, असं म्हणून तो मठाची जावयाला धोत्र धुतलं. आणि मग स्वामी आता बरेच दिवस झालं त्या तिथला स्थान नाही. ईशान्य कोपऱ्यामध्ये पिंपळाच्या वृक्षात स्वामी आता बसलेले आहे, प्रसन्न आहे. आणि तो क्षण आला आणि मग त्या गोविंद स्वामीच्या मनातला विचार मानसिक झाला, वाचिक चालेल, आता सगळं होऊन जात ते. म्हणतात हे ते पुरुष आज देखो ना म्हणाले, प्रतिदिन तर येत असतील तर काय गेले, गोसावी तेच नसते ऐसे म्हणून त्या वृक्षावरून आले. दिसना गेलेत ते बाबा, बघा म्हणाले आपण जवळ जाऊन बघू कसे काय गेले काय पुण्या गावाला, आपलं गाव सोडून. आणि मग त्या वृक्षाखाली तो आला. स्वामीने आणलं, आला नाही आणलं आणि वास पाहिली, दृष्टी दृष्ट झाली. आता या क्षणाला ब्रह्मांड साक्षी आहे, दृष्टीला दृष्ट. हे पण फार आयोजन करावं लागतं स्वामींना. ईश्वर अवताराचं दृष्टी दृष्ट आहे ना, ती काय आपली सारखी थोडी आहे की नाही. नियोजन झालं, दृष्टी दृष्ट झाली. मग हे दृष्टीची दृष्ट ही लिहाची आठवण आपल्या दृष्टीमध्ये स्वामींची दृष्टी आली. आणि गोविंद स्वामीला ज्या दृष्टीने स्वामींनी पाहिजे ते सौंदर्य लावण्य डोळ्यांचं आहे की नाही, ती कृपा दृष्टी असली. स्वामींचे नेत्र कसे आहे, अलोहित नेत्र समान, सुंदर पाणी गाळ उंच भोया आणि तिथे चांदी दिसेल आहे की नाही, डावी भुवईवरी चांदी. लय ज्ञाना जाण्यापेक्षा आता भावनेत घुसा, आहे की नाही, ते दोष नाही. ज्ञानामध्ये सोबतीचा दोष आहे की नाही, लोकोक्ती. भावनेला दोष नाही. त्याला काय प्रमाण आहे, भाव स्मरणाला दोष नाही. त्याला काय प्रमाण, वचन नाही आठवत राहू द्या. बर. आणि ते आहेत ना मूर्ती स्मरण, ते नामस्मरण ही बोलली आणि वस्तू
ह्या लेवलला जायला बराचसा काळ लागेल आपणाला. आहे की नाही? ते जाऊ द्या, तो विषय खूप कठीण गहन आहे. त्याला एकांतात बसावं लागतं. दुसरं एक वचन आहे ना, देखील ते मूर्ती आहे का? पाठ पाहिजे वचन कसं आहे? या वचनाच्या प्रमाणानुसार कसं जरी आठवलं तुम्ही स्वामींना, ती भावना स्मरणात मोडतो, तिथे दोष नाही, आहे की नाही? या स्मरणाचा विषय थोडासा हाच आहे की नाही? कमी लेखल्या गेला, या स्मरण कमी लेखल्या गेला असं. पण साधकाण्याच्या अर्थावर दृष्टी दुष्ट माझ्या दृष्टीच्या वेळा किती आहे स्वामींच्या? सकाळी उठल्यापासून प्रारंभ होतात झोपेपर्यंत, आहे ना? झोपेतून उठलं ते दृष्टिकोनावर पडते, असं सुरू झाली ती दृष्टीच्या आहे. असं सगळं असंख्य वेळा तुमच्या डोळ्यासमोर उठल्या उठल्या दृष्टी, आहे की नाही? कृष्णाची पाय दृष्टिकोनावर पडली, अर्जुनावर पडली. आणि तुम्ही पण आले का म्हणे? मी पण आला. हा म्हणतो मागं बसलेला, मी पण आलो ना. कृष्ण म्हणाले, हो तुम्ही पण आलात का? छान. सेवकावर दृष्टी पडते, मग बटवात पायाकडे दिसायचे ना. हे सगळ्या दृष्टीच्या आहे ना. तुम्हाला असं कलेक्शन करावं लागेल. दृष्टी कलेक्शन, दृष्टी कलेक्शन, श्रीकराचं कलेक्शन. त्यानंतर असं सगळं एक 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 करून तुम्हाला तुमचे अष्टप्रहर लेखी लावायचे तुम्हाला. मग कधी डोळ्यात रमा, कधी ओठांमध्ये रमा, कधी स्वामींचे गुल्म कपोल, ठीक नाही, स्वामीच्या दंत पंक्तीत रमा, श्रीमुखात रमा, स्वामींचे श्रीकरण लंबकरण, आहे की नाही? असे कुठेतरी रमा तुम्ही अवयव. असं रमणं, त्याचं प्रॅक्टिकल, मेडिटेशन, शो शो मंत्र आहे ते, है ना? अशी दृष्टी जातच नाही मी तुमच्या डोळ्यासमोर. एकदा आली जात नाही. असं आहे ते. रमलं पाहिजे तुम्ही, हा. मुक्त ज्ञानाचे किस करून प्रवचन देऊन थांबून ते करा वेळेवर, ते पण आलं. महत्वाचं आहे हे तुम्हाला तिथं साध्य योग्यता करू दे. वस्तू स्मरण आहे. भित्री असे ते बरे, ते पण आठवायचं, ते वेगळंच आहे, ऐकले? तुम्हाला आता फक्त बाहेरचं वर्णन सांगितले. दृष्टीच्या आतमधली कृपा करुणा पाहावी लागेल ना तुम्हाला, ते वस्तू स्मरण मानते, हे मूर्ती स्मरण आहे. असं ते तुम्हाला मूर्ती स्मरणात भावना स्मरण आले. असं ते वस्तू स्मरण कसं टाकणार? हा एक क्लास आहे सुंदर. त्या मनाच्या भावनेच्या उच्च स्तरावर जाऊन तुम्हाला ते भेटावं लागेल. आणि काय आवड गोष्ट नाही, हा. एखादा प्रेम आणि प्रेमी केला तर ते बसतात सोहळ्यात, ध्यान आयगो करतात, बसतात आठवत. स्वामींचे आयगो किती सुंदर असतील, तेच आठवायचं. तुला काय आठवायला काय लागतं का? म्हणजे तुम्हाला ती आवडी लागते ना, विषयाची आवडी सहज आहे की नाही?
तुम्ही तुल्य आहे ना ते पान सुकरावरती आहे तो मोठा पटकन जीवाला आता मध्ये आदरती म्हणून तिकडे लगेच पटकन लगेच हसतो मुरकतो तिथे कसं उकळ्या फुटतात इथे का नाही फुटत असं कधी फुटलंय का स्वामी असंच भवया होत्या का अरे अशा भवया असती भवयाला असे सुंदर केस असते कांदी आहे स्वामींना कोणत्या युद्धावर लागली कांदी आता हे बोललं तरी तुम्हाला विनोदाचा विषय ते ऐकलेलं नसते ना का त्याच्यामुळे ते काय कुठं लिहिलेलं नाही कुठं ऐकलेलं नाही काय बोर आहे झाले इथे आपली पोकळी अपूर्ण आहे बरोबर मोठी पोकळी आहे ती नाही भरून काढल्या मग ते दृष्टिकोन ठेवून माहिमभट्टा आणि अशी बारीक बारीक गोष्टी तिथे नमूद केल्या चरित्रामध्ये तिथे लगेच स्वामींनी त्या वृक्ष आणून दृष्ट झाली तिथे यावा दिसत ना गेले स्वामी म्हणून त्यानं इकडे असं वाकून बघत असेल तो एवढं सांगाले काय मी काय बघितलं अशी दृष्टी आठवायला ही दृष्टीची लीळा आहे आणि मग तिथून स्थिती झाली तर आपल्याला पण स्थिती झाली भावना करायची ना श्रीकृष्णांचं नाव आणि मूर्ती ऐकून जर तिला ताप येऊ शकतो रुक्मिणीला तुम्हाला आला पाहिजे का नाही येणार स्थिती झाली म्हणजे काय हाताची पाने बळवान रुक्मिणीच्या हातात पान ठेवलं तर जळून जायचं मग वैद्य बोलवला मला कसला विरहच्युअर आहे झाला पाहिजे तो भोगला पाहिजे आणि भोगलाही पाहिजे पण दुसऱ्या विधीला अंतर लागेल ना तुम्हाला असं कुठला तरी एक साधनेचा क्षण असतो की तुम्हाला तिथे पडतात बेशुद्ध बांके होतवास असेच पडलेले असतील ना विरह संन्यासाची स्मरण आहे हा जो साधू आहे त्यांनी या भांगडीत पडा छान सुंदर रमावं जीवन जिंदगी ते आहे चला लय जाग झालं निरोप नाही तर मग गोसाव्याशी आड पडले जी मी पापियाजी गोसाव्याशी धके ऐसा ऐसा शब्दी तिही अनुताप केला उन्नत कंदर होऊन नावे निश्चळ बसले विपरीत दोषाचं प्रायचित्त कसं घ्यावं इथे सांगितलं या शब्दाने मी बघतो म्हणाले गोसाव्याशी धके मी पापियाजी आणि मला क्षमा करावं म्हणाले देवा 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 म्हणाले लय भयानक चूक झाली मला तो भेटला उष्ण्या त्याने मला गोंधळ केला आणि परमार्गी हे बकन सुरू राहत हे बकन केलेला व्यक्ती इकडे येतो ऐसा ऐसा शक्ती त्याने अनुताप केला सर्वांनी निश्चळ बसलेले आहेत सर्वांना जाऊ द्या इथून जे तुम्हाशी झाले ना ते कवना पुढे न सांगावे हो जे झालं तुम्हाला सांगू नका बरं तुमचे विष्णू स्वामी पुस्ती हे तुम्हा कवनापासून तर तुम्ही असं म्हणा हे तुम्हा शिका स्वामींची किती मन मोठं आहे स्वामींपासून तो स्थिती झाली त्याला आनंद झाला काय म्हणतात तुमचा गुरु विपरीत प्रसवाचा आहे तो विचारेल तर म्हणा हे तुम्हापासून झालं गुरुजी असं म्हणा आणि तुम्ही जर सांगाल आमचं नाव तर हे तुम्हाला दर्शन नेली आम्ही दर्शन देणार नाही तुम्हाला मग स्वामी म्हणता हो मग आपल्या मठाशी गेले महानवमी आली विष्णू स्वामी म्हणितले गोविंदा गोविंदा राहिराहून पुस्तके आणि हो
ते देही ते दोन्ही पहाड न भरता पुस्तक घेऊन आले लगेच जाऊन नांदेडून. विष्णू स्वामीला आश्चर्य झालं. मग ते निश्चळ बसले असतील. ते दान न करती, देवपूजा न करती, विष्णू स्वामीशी नमस्कार न करती, ऐसे कर्म काहीच न करती. मग विष्णू स्वामी म्हणितले, हे काय झाले या गोविंदा? सापे येना येत उठी बैसीना, देवाशी वाणे आणीना, दवना आणीना, आम्हाशी नमस्कारो न करी, दंडवते न घाली, उरा झाला दान न करी, संध्या न करी, देवपूजा न करी, कर्म न करी, सापे हा गोविंदा नष्ट झाला, ऐसे भको लागला. अगोदरच भकायचा आणि आता नंतर जास्त भकायला लागला. मग हा भकमाचा एक दोष आहे. 6 प्रमादामध्ये घातला पाहिजे. 7वा प्रमाद करावा. काय करत हे भकवान मोठे आहे. समग्र सृष्टी उदात होते भकणाऱ्या माणसाला. का बरं होते? चैतन्य मायेचा स्रोत होतो म्हणून सृष्टी उदात. भक्त तो भक्तो म्हणून स्वामी त्याला म्हणाले, हा प्राण्याचे चैतन्य पळून आला. चैतन्य पळून आला शब्द आहे. चैतन्य माया पोहोचते भकल्या ओळखण्या कोपती तो 3रा विषय. गुरुची देहाभिमानाने कोपल तो 4था विषय. परमार्गाभिमानाने कोपल तो 5वा विषय. असे सगळे प्रकोपाला तयार होतात. म्हणून साहेब म्हणाले, आधी एक बुद्धी नाही, आधी एक बुद्धी व्हावी, मग एकीच्या परिवार. त्यामुळे परिवारावर बुद्धी नाही आमच्या. आधी गुरु श्रोत निमित्त उपकार यांच्या प्रसन्नता कलेक्ट झाल्या तर स्वामींची प्रसन्नता. तुम्ही केवळ स्वामींच्या प्रसन्नतेला जपाल, ह्या प्रसन्नता घालणार, ते चालत नाही. स्वतःहून भरपू नका ना त्या प्रसन्नतेला. कशाला उदास करता येणार? मग प्रसन्नतेला एकदा भेटलं पाहिजे. ए प्रसन्नता, तू कशाने नाराज होते? मला सांग नाही, का नाराज? बोलले का कधी प्रसन्न? परमार्गी सकळ साधनेला प्रसन्नता कारण आहे. प्रसन्नता असेल तर साधन चरित्र होत नाही. ते नसेल तर कुठल्याही विधीमध्ये प्रसन्नता असेल तर हा 4था 5वा विषय आहे. आणि हे कठीण आहे समजायला. बरोबर. हा सगळा प्रपंच 15 वर्षे अभ्यास केल्यावर बाबा आता पुढं काय? तर काय नाही, आता प्रसन्न राहायचं म्हणाले. काय असते म्हणाले, उत्कंठ आवडी तळमळी प्रसन्न राहून विधी करायचा. एवढं वाक्य शेवटचं सांगितलं बाबा. म्हणलं बाबा हे तर तुम्ही सुरुवातीला सांगितलं असते का? 17 वर्ष वाया गेली. तेव्हा त्यावेळेला सांगून कळलं नसतं तुम्हाला. तुम्हाला ही भांगरले आवड आहे. ही प्रसन्न बोलावं. प्रसन्न बिचारी लय गरीब आहे हो. तर आता ही प्रसन्नता भाकण्यामुळे सगळं कार्यक्रम बिघडले. म्हणून भकन दोष करू नये. बाकीचा प्रमाद केला तर त्याला उरी आहे. भकण्याला कोणा जवळ जाऊन प्रॅक्टिस घेतात. भकन दोषाला का उरी नाही सांगावं. सांगा पटकन सांगितलं तुम्हाला. ऐकलं नाही तुम्ही वाटतं म्हणून. ठीक चला तुमचं नशीब. तर असं विष्णू स्वामी मग
स्वप्न देखील. आता विष्णू स्वामी बसून बसून झोपला. कडू मोठा खरा वेळा गुरु झोपला असतो तो नवमीला. मग तयाचा नरसिंह तयाशी दंडवती घालू लागला. गजबजून बैठकीत होता म्हटले, हे काय मी मग दंडवती कैसे घालीत असा. तो नरसिंह म्हटले, तुम्ही आमची दंडवती अपेक्षित असा म्हणून घालीत असा. काय ते देवता जीवनपर्यंत त्या नरसिंहाची भक्ती केलेली आहे विष्णू स्वामींनी. आणि गोविंदा दंडवताला येत नाही म्हणून तो म्हणतो, हा तर मला दंडवत करत नाही, मान्यता नाही. ते उठलं की 10 वेळेला गुरु दत्ताने चालले की 10 वेळेला ते दंडवत करायचं. मग ते अजित कर्म काढायचे. ते कर्मकांड इकडं पण आले आपल्या संतोने. आता एकदा केला ना, पुन्हा पुन्हा काय प्रत्येक वेळेला गुरुला पाहिले काय एड्याचं पाना उभं राहायचं, करायचं. पण ते आले तिकडले तिकडे आले. शिष्याची पूर्ण साधना संपून जाते. गुरुच्या नादात होतो असं कधी कधी अतिरेक होतो. आणि मग तो नरसिंह म्हणतो, तुम्ही आमच्या दंडवताची अपेक्षा करताय हो. आणि मग आता शिष्यापेक्षा आता मी तुमचा देव आहे ना, मीच घालतो दंडवत बाबा तुम्हाला. तर तो विष्णू स्वामी म्हणता, हो ते गोविंदाची तुमची दंडवती मी कैसी अपेक्षित असते. गोविंद आहे म्हणाले माझा शिष्या, लाडका, प्रेमाचा. तो नरसिंह देवता म्हणते, गोविंदाची दंडवते अपेक्षिती असते तर गोविंद तो. गोविंद सर्वस्वच्या हम रजितन्न घे मीच आहे ना तो. तर तयाच्या वारी आम्ही दंडवत नाही. हा श्लोक ऐकायला बरा वाटतंय का नाही. सर्वस्वच्या हम आहे का नाही. इतर संप्रदायामध्ये सगळे देव सांगायला येतात, तुमचा देव आहे सांगतात. सर्व देवाची लेख आणि हे देव होऊन बसतात देवालयात येतात आहे ना. भाव कुठला आहे काय. पुण्या भावाने ते श्लोक सांगितले. चला जाऊ द्या, तिकडे नाही जायचं आपण. इथे गेल्यावर पुन्हा गोंधळात जाल तुम्ही नाही. तो नरसिंह सांगतोय म्हणाले, बच्चू तो गोविंदा केसना झाला ते तू नेणसी रे बा म्हणाले. अरे तुझा गोविंदा थोरा रावळांचा झाला. तिला पाठ करायला शब्द तरी पाठ करा, साहित्यात काही नाही पाठ केलं आहे की नाही. हा थोरा रावळांचा. तुमच्याकडे नाम आहे, तुझ्याकडे नाम आहे का. गोविंदाकडे कुठलं नाव आहे. दर्शन आले, कृपायला दृष्टीला दृष्ट झाली, एवढंच. तरी ते नरसिंह देवता म्हणते, हा थोरा रावणांचा तुम्हा त्याशी दंडवती घालवून द्यावी. शक्य नाही म्हणजे तो दंडवत तू ती अपेक्षा करू नको भावशा, नाही तर गचकशील मारून टाकेल ना. तू समजूच नको अशी बाण. स्वप्नातून जागा झाला. माणसाला स्वप्न याची सुंदर पाहत आहे की नाही. तुम्ही स्वप्न कशाचं पाहावं, अनुसरल्याचं स्वप्न कसं. पुस्तक लिहून टाकणार टाकलं होतं पण ते बंद केलं, कारण ती सोबती आहे स्वप्नात. स्वप्न ठीक आहे, लगेच वचन सांगतो प्रमाणात देतील ज्ञानी मंडळी आहे की नाही. स्वप्न पाहायला काय आहे मस्त छान. दुसरे स्वप्न पडून जागे होऊन बसणारे स्वप्नातले स्वामी आणि स्वामींचं स्वप्न.
छान बघत बसावं. स्वप्न तुमच्या हातात नसते, आहे की नाही? हे स्वप्न कोण दाखवून राहिलं? आपल्या हातात स्वप्न नसतं. हा, दिवसभर विचार करणं आपल्या हातात आहे. स्वप्न सृष्टीमध्ये तुमच्या हातात काही राहत नाही. मेले, झोपले की मेले, तुम्ही संपले. तुम्ही संपले, या सृष्टीत तुमचा अधिष्ठान संपले. झोपल्यावर त्यानंतर तुमचं जे स्वप्न दाखवलं जातं हे वेगवेगळे दाखवतात. इकडं असेल तर ते, इकडं असेल तर हे, तुम्ही कुठंच नाही आहे. दैव राहतीत नाही आणि कर्म राहतीत नाही, तुम्ही पूर्ण. तर मग कोण? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले. भंगर का? तुम्हाला स्वप्न दाखवलं स्मृती स्थळात मध्ये 3 हंडे भरलेले आहेत वगैरे. सुंदर स्वप्न पडायचे जुन्या लोकांना, आपल्या साधकांना, आहे ना? छान अशी ती स्वप्न पाहायची, स्वप्न सृष्टी झाली पाहिजे. सगळ्यांना स्वप्न आहे, सुंदर सुंदर स्वप्न आहे. असं स्वप्नात जगावं, पण त्याला प्रसन्नता लागेल ना. स्वामींची प्रसन्नता असेल तर स्वामींसाठी स्वप्न पडते. जीवाचं प्रेम असेल तर जीवाचे स्वप्न पडतात. तर प्रेमिकांना तेच प्रेम तर इकडे करायचे ना, दुसरं काही करायचं नाही. ते प्रेम कसं समजतं? वाचण्याचं. आम्ही घरी गेलो, तो कुत्रा, त्या घरातले मॅडम आणि 15,000 पगारी, पण ते कुत्रा ऐकून चालता घरात 2 रूम. आणि ते काय बाबा तुझा ते, तो झोपला का? स्वप्नात सुद्धा ती बाई ओरडायची, एवढं ते कुत्र दिसायचं. आणि ते कुत्र मी गेला घरात, कुणाला येऊ देत नाही. ते कुत्र एवढं उचल, मी गेले माझ्या मांडी येऊन बसतो, माझ्याकडे बघतो. मी देवपूजा केली, तिथे येऊन बघतो. त्यामुळे आमच्या घरात पुण्या पाहुण्याला येऊ देत नाही. तुम्ही आलं की बसतोय म्हणाले. मग मी तुला डांगरेच्या रूपात ती माझ्याजवळ पडू झोपतो ते, असं आहे. हे काय असतं? हे त्याला सुद्धा भावना आहे, तुला विचार आहे. मला चहा आणला की त्याला ते बशी दाखवायला लागते. जेवण आणलं की बघतो तोंड डोळ्यात पाहिजे. आता मला कळायच्या पलीकडच्या गोष्टी मी ती बघत राहतो. काय आहे तुला नॉलेज? असं ते आहे कुत्र. आणि मी चालला वाट लावायला येतं लिफ्ट पर्यंत, तर मी थांब म्हणावं लागतं, लिफ्टच पडत नाही. तर थांब आली हो, तिचं नाव आहे. मी आता येतो पुन्हा, मग ती बरोबर येतो. हे स्वप्न सृष्टी आहे. असं डांगरेश्वर दिसला का असा स्वप्न तुम्हाला? मग आता नवीन फॅड निघालेला आहे, डांगरेश्वर घ्यायचा आश्रम. डांगरेश घ्यायचा आहे नाही. हा, डांगरेश. हम्म. हा, म्हणजे आता काय काय बदल होतील बघायचं आता आपण. हम्म. त्यात कितीतरी वेळ जातो, त्याला आंघोळ करावं लागतं. हा, पाठीमागे एक डांगरेश आणलाय होता, त्याला त्या आंघोळ घालण्यात, गरम पाण्यात केमिकल टाकण्यात, फ्रीज मधलं द्यावा लागतो. इतका वेळ साधूचा जातो. आणि एकूण करायला कोण नाही, कुठे चिटपी लागते ती. असं आपला अस्थिपरीचा आचार चालू आहे. सर्वज्ञांच्या कृपेने सगळं व्यवस्थित पोटभर दिले ना देवाने, म्हणून माग आलेला. तर ते अशा प्रकारे हा विष्णू स्वामी आणि तो गोविंद.
विष्णू स्वामी स्वप्नात बघतोय सर्व. स्वप्न पडलं, त्याला जागा झाला, परत स्वप्न आलं, परत जागा झाला, परत स्वप्न आलं. असं आहे ते. आणि मग सकाळी उठला तर बघितलं गोविंदाकडे, तर गोविंद स्वामी स्थिती भोगीत बसलेला आहे. हळूच गेला गोविंद स्वामींकडे येतो विष्णू स्वामी, तर गुरु शिष्याकडे आले. म्हणजे कसा बसलाय रे. गोविंद स्वामींची आघातत्व दैवी अधिष्ठित आपण होऊन देखील म्हणजे किती सुंदर दिसतंय रे माझा शिष्या, काय आघातत्व आहे का, कसा दैवी अधिष्ठित आहे. दैवी अधिष्ठित असलेले वेगळंच असतं. समोर आहे म्हणा दैवी अधिष्ठित. मग ते गोविंद स्वामी ते दंडवत झाले लागले आपोआपच. आणि मग तो जागा झाला, म्हणाले हे काय गुरुजी, तुम्ही कशी दंडवत घालीत असा. तो विष्णू स्वामी म्हणजे तुम्ही महंत पुण्यवंत प्राप्त पुरुष. काय म्हणतो तो, तुम्ही महंत आहात, तुम्ही पुण्यवंत आहात आणि तुम्ही प्राप्त पुरुष आहात. एक पुरुष असतो एक प्राप्त पुरुष असतो. मग ही पदवी कळायला खूप वेळ लागतो. कोणी कोणाला कसल्या पदव्या द्याव्यात हा एक विषय महत्वाचा आहे. जगद्गुरु प पो प म पदवी जीवाची नाही. नाही असं देता येत नाही, घेता पण येत नाही. तो देता येत नाही, घेता येत नाही. हा कोणी दिली तरी घेऊन त्याला सांगावं शिक्षा हे कॅलेंडर नको छापू माझ्या नावाने, नको. अखिल ब्रह्मांडादी अधिकरण नको छापू बाबा. सांगावं ना शिष्यांना, नाहीतर गुप्त होऊन जावं. असे शिष्य जर करत असतील ना, कुठंतरी गुप्त होऊन जावं, भेटायचंच नाही. मोबाईल बंद करायचा, लोकेशन स्टॉप करायचं, सिम काढून टाकायचं, यजमानाच्या घरी जाऊन राहायचं. पुन्हा शिष्याची हरकतच करणार नाही. आपण गरिबी विसरता कामा नये. तुम्ही कितीही मोठे झाला, एका गरीब उपदेशाला 2 टाइम जेवणासाठी अघात दुखतात. बायको आजारी पडली, काय झालं तर औषधाला पैसे नाही, असाही एक चक्रधरांचा साधक आहे. तिथे आपली दृष्टी गेली. त्यासाठी आपण काय करतो, तिथे आपण त्याला ग्रस्त म्हणून सोडून देतो, आहे की नाही. म्हणून तो आचार मागे सांगितले लिहिमध्ये, आहे की नाही. काय सांगितलं, विधवंता बोधवंता अनुसरल्या नामधारकाची जन्मल्या, आहे की नाही. हे सगळं कॅल्क्युलेशन करावं लागतं. कलेक्टिव्हिटी आहे तुमच्या माइंडला. माझेही नि बापे सांगितले म्हणून कुठल्याही सूत्र घेऊन पळायचं नाही, तो वाटलं होतं. हे कुठं सूत्रात बसतंय, स्मृतीच जाय ना, वृद्धाचारात जाय, मारुडीत जाय. भकू नको. साधूचा ऐश्वर्य पाहून भकणारे आता 99% झाले. वासनिक लोकांनी तर कळसच केला, साधूच भकत बसतात. काय गरज नाही तुम्हाला. आता भकणंच प्रकार आहे ना. स्वामींचं ऐश्वर्य पाहून हा भकायला लागलेला आहे. विष्ण्या आता आला दंडवत करायला, घालायला लागला. तो नका 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 घालू दंडवत गुरुजी, नका नका. तुम्ही कैसे दंडवत घालायचा आता. नाही म्हणाले, घालू दे बाबा मला, बरोबर माझं नरसिंह देवता खूप देणार मला. हे आम्हाशीच नाही मा तुम्हाशी सांग म्हणतात. येतुले ते आले विष्णू स्वामी म्हटले, सांगा का तुमचे ने आम्हाशी गोमते होईल. गुरु शिष्याला विचारतो. मी जन्मभर ज्या देवतेची पूजा केली ती मला रात्रभर झोपू देत नाही. तुम्हाला जे गोमट घालायचे का मला देता का थोडस. गोविंद स्वामी घाबरले.
ते म्हणाले हे गोसाव्यापासून तुम्ही ज्या गोसाव्यांवरती भकन करत होते त्या झाडाखाली बसलेल्या श्री चक्रधर स्वामींची मला भेट झाली आणि मला जे प्राप्त झालेलं आहे तेव्हा मी प्राप्त पुरुष आहे. तुम्ही कोण आहात? प्राप्त पुरुष आहात अनुसरलेले कसे आहे? अप्राप्त पुरुष आहात, अपर पुरुष आहे. अनुसरल्या पुरुषाने व्यवहारातीत आलेल्या उपदेशाने विचार करा की प्राप्त पुरुष आहे. मराठायचं जे अधिष्ठान आहे ते प्राप्त झालेले देवाने दिले ना थोडक्यात. हे सगळे विचार आहेत बरं. आणि हे विचार तुम्हाला इतक्या या लेवलला यायला बराच काळ लागतो. तर ऐकणाऱ्याला हसू येईल, तिथं डोक्यावरून जाईल, मुंग्या येतील किंवा झोप येईल. 3 प्रकार होते. हे आपल्यासाठी आहे भट्टांची लेखणी चालली आहे. ह्याच्यातून काही सांगायचे ना. ते म्हणाले जी हे तर गोसाव्यापासून झालं. मी प्राप्त पुरुष आहे पण स्वामींच्या कृपेने माझ्याकडे काहीच नाही आहे. मग दादा विष्णू स्वामी म्हणतो ते गोसावी की असतील ते आम्हाशी दावा गोसाव्याचे दर्शन आम्हाशी करा का? गोविंद स्वामी म्हणतो हो. मग रे गोसाव्याचे शोधित आले पर गोसावी तयाशी दर्शन नाही देती. भगणाऱ्याला स्वामी भेटत नाही. भगत बसतो म्हणून गुरुकुळाचं भकन करू नये. आपल्या आश्रमातल्या भकन करू नये. काही आदर्श आहेत काही आश्रमात त्यांचे साधक बोलतात का कधी? त्यांना सगळं माहित असतं, बोलत नाही. मी असतो अभ्यास केलेला असतो पण ती विपरीत असतात दुसऱ्यावर. हे पण तितकंच तर आहे की नाही? जेवून गेलं तर दंडवत नाही. त्यांनी पाठ केली नसते का तुम्ही? साध्य असतात का साधन म्हणता कोण म्हणलंय? स्थळामध्ये असलं का ते विपरीत ज्ञान असतं बरं त्या शिष्यात. गुरुकडे असल्यावर शिष्याकडे येतं. असे कशाच्या अजब दृष्टीनं वासने सुद्धा आपणाला बघतो तर तसे आपण लय नुकसान केलंय असं बघतो. वासने काळ बदलण्यावर खूप मोठं काळ परिवर्तन झालं. पण असो तर स्वामींनी असं भकन दोषामुळे दर्शन दिलेलं नाही. इथे लीळा थोडीशी थांबते. दंड